कासेगाव येथील माजी सैनिक गुलाब शेख यांच्या निधनाने विचार परिवर्तनाच्या वाटेवरील अनुयायाचा प्रवास थांबला। सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी तथा माजी सैनिक गुलाब मोतीलाल शेख उर्फ बाबा यांचे शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निधन झाले। ते मृत्यूसमयी 78 वर्षांचे होते। यांच्या निधनाने विचार परिवर्तनाच्या वाटेवरील एका वाटसरूचा प्रवास थांबला। पहिल्या जागतिक महायुद्धात सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव येथील 21 सैनिक गेले होते। त्यापैकी गुलाब शेख देशासाठी कामी आले होते। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे भाऊ मोतीलाल शेख यांच्या परिवारात 15 ऑगस्ट 1942 रोजी जन्मलेल्या अपत्याचे नाव गुलाब असं नामकरण करण्यात आलं होतं। शेख परिवाराला सैनिकी सेवेचा पिढीजात वारसा असल्यागत शिवशाहीर मोतीलाल शेख आणि त्यांचे भाऊ जमादार शेख यांच्या कुटुंबातील मुले आणि नातू असे 6 जणांनी लष्करी सेवेत कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाले। गुलाब मोतीलाल शेख हे त्यामधील एक होते। त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांच्या उपचारादरम्यान शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निधन झाले। शनिवारी त्यांचा दफनविधी म्हणजेच सुपूर्द ए खाक कासेगाव येथे करण्यात आला। वडिलांकडून मिळालेल्या परिवर्तनाच्या वैचारिक वारसातून माजी सैनिक गुलाब शेख यांनी सेवानिवृत्तीनंतर शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरी विचारांचे वाचन करीत चळवळीच्या वाटेवरील एक अनुयायी म्हणूनही वाटचाल केली होती। त्यांच्या निधनाने हा प्रवास थांबला। त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, एक विवाहित मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। ते साप्ताहिक शिवराज्यपत्राचे संपादक इक्बाल शेख यांचे वडील होते। MD24 न्यूज व शिवराज्यपत्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।